करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 सयाश परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, तो आमचा स्वर्गीय बाप, जिवंत देव, ख्रिस्त प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, आदर आणि गौरव सर्वदा असो. तूच काय तो एक जीवन देव आहेस. तू आकाश व पृथ्व्यांचा, तू आम्हा सर्वांचा उत्पन्न करता आहेस. हे देवबाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद असो. हे सर्वसमर्थ देवप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं, जपलंस, राखलंस आणि देवप्पा पाऊस पाणी देऊन आशीर्वादित केलंस. आणि देवप्पा आमच्या देशावर तुझी कृपा झाली, आमच्या राज्यावर तुझी कृपा झाली. आणि देवप्पा सर्वांना सुखरूप पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलास. आणि देवप्पा याबद्दल आमचे उपकार मानतो. प्रभूजी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवप्पा तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. तर आज आपण जो शुभवर्तमान असलेला आहे, योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 13 ते 21 वचनं असलेले आहेत. आणि यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचं एक वचन आहे, ते म्हणजे योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाची स्तुती असते. ही ओवी आपली पाठ असते. संडे स्कूलच्या मुलांना संडे स्कूलच्या टीचर पहिल्यांदा ती ओवी पाठ करून घेतात. सर्व संडे स्कूलच्या मुलांची ही ओवी योहान 3:16 पाठ असते, नाही का. देवाची स्तुती असते. अत्यंत महत्त्वाचं असं वचन आहे की देवाने जगावर प्रीती केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राद्वारे आम्हाला काय मिळत आहे, सार्वकालिक जीवन मिळत आहे, असं सांगणारी ती ओवी आहे. आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे आमचा नाश होणार नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. देवाची स्तुती असते. पहिलं महायुद्ध झालं 1914 to 1918 पर्यंत झालं. आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड या देशावर बॉम्बिंग झालं होतं, बॉम्बिंग. आणि त्यामध्ये पुष्कळ घरं उद्ध्वस्त झाली, पुष्कळ माणसं मारली गेली. आणि त्या प्रसंगामध्ये एक घर असं उद्ध्वस्त झालं, सगळे घरातले मारले गेले आणि एक मुलगा जिवंत राहिला आणि तो कसाच बसा त्या ढिगाऱ्यातून वाट काढून बाहेर आला. बाहेर आल्यावर बघतो तर सगळीकडे ढिगारे होते, सगळीकडं धूर 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 होता. आणि तो लहान एक 8 वर्षाचा असेल, 7-8 वर्षाचा असेल. त्यामुळं तो घाबरून गेला की आता काय करायचं, कुठे जायचं, काही सुचेना त्याला. तसाच तो वाट काढत काढत थोडा चालत राहिला, पुढे आला. सगळा धूर होता, धुरातून जरा बाहेर यायचा त्याने प्रयत्न केला. आणि मग त्याला एका ठिकाणी एक छोटीशी पोलीस चौकीसारखं दिसलं आणि तिथे एक पोलीस होता. आणि मग तो त्या पोलिसाकडे हेल्पसाठी आला. तर पोलिसांनी त्याला सांगितलं की आता पुष्कळ डिस्ट्रक्शन झालं आहे, तू लवकर कुठेतरी आसऱ्याला जा, पुन्हा काहीतरी बॉम्बिंग वगैरे झालं तर प्रॉब्लेम होईल. धूर वगैरे अजूनही होताच. आणि त्या पोलिसांनी त्या मुलाला एक लहानशी मदत केली की तुला जे घर दिसेल, जे चांगलं आहे, अस्तित्वात आहे असं जे घर दिसेल त्या घरी जा, बेल मार आणि म्हण जॉन 3:16. ही मदत त्या पोलिसांनी त्या मुलाला केली. त्या मुलाचं नाव होतं एडवर्ड फिलिप्स. आणि मग त्या मुलाने ते ऐकले. मग तो असा फिरत फिरत इकडे तिकडे जात असताना त्याला एक घर दिसलं आणि त्या घराची बेल त्यांनी मारली. आणि बेल मारल्यावर एका लेडीजने ते दार उघडलं आणि ह्याने सांगितलं जॉन 3:16. तिला मोठं आश्चर्य वाटलं. तिने त्याला घरात घेतलं. तिचं सगळं अंगावर धूळ वगैरे ते सगळं पडलेलं होतं, कपडे वाकलेले होते. तर तिने त्याचे कपडे बदलले आणि आंघोळीला गरम पाणी पिलेलं. त्याला वाटलं जॉन 3:16 म्हणजे आंघोळीला गरम पाणी. त्याच्यानंतर त्याची आंघोळ झाल्यानंतर त्याला दुसरे चांगले उबदार कपडे वगैरे दिले आणि दूध वगैरे प्यायला दिलं. त्याला वाटलं
जॉन 3:16 म्हणजे मस्तपैकी गरम दूध आणि नाश्ता वगैरे सगळं. नंतर त्याला मऊ बिछाण्यावर झोपवलं आणि झोपताना त्याने विचार केला की मला इतकी चांगली काळजी घेतली यांनी. तर जॉन 3:16 म्हणजे लव असावं, प्रीती असावी. आणि मग सकाळी उठल्यानंतर त्या मॅडमनी त्याला विचारलं की काय जॉन 3:16 म्हणजे काय म्हणत होतास तू काल जॉन 3:16. तो म्हणला जॉन 3:16 म्हणजे मला तुम्ही आंघोळ दिली, मला तुम्ही दूध प्यायला दिलं, माझी चांगली काळजी घेतली. जॉन 3:16 म्हणजे लव, प्रीती. देवाची स्तुती असो. तर तिने मग देवाची प्रीती त्याला समजावून सांगितली. एडवर्ड फिलिप्स हे त्या मुलाचं नाव. आणि देवाची प्रीती समजावून सांगितली. त्याच मॅडमनी त्या मुलाचा सांभाळ केला आणि नंतर तो मुलगा मोठा झाला आणि मग तो डॉक्टर पण झाला. डॉक्टर एडवर्ड फिलिप्स नाव जर तुम्ही गुगल सर्च केलं तर पाहायला मिळेल. डॉक्टर एडवर्ड फिलिप्स. तो मिलिटरीमध्ये गेला, मिलिटरीमध्ये मोठा ऑफिसर झाला आणि मग दुसरं महायुद्ध झालं 1941 to 1945. या दरम्यान त्याने हजारो सैनिकांची काळजी घेतली, हजारो सैनिकांचा उपचार केला. डॉक्टर एडवर्ड फिलिप्स ते मिलिटरीमध्ये ऑफिसर पण झाले नंतर. त्यांची काळजी घेतली, त्यांची ट्रीटमेंट केली, हजारो सैनिकांची. त्यांना बरं केलं, त्यांना आधार दिला. प्रत्येक सैनिकाची ट्रीटमेंट करत असताना ते त्या सैनिकाला जॉन 3:16 सांगायचे. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. एका पोलिसांनी केलेली लहानशी मदत त्या मनुष्याचं, त्या मुलाचं आयुष्य बदलून टाकणारी होती. लहानशी मदत म्हणजे फक्त जॉन 3:16 बोल, एवढंच बोलला तो. आणि त्यामुळं त्या मुलाचं आयुष्य बदलून गेलं. त्या मॅडमनी त्याला प्रभू श्री ख्रिस्ताने, परमेश्वराने आपल्यावर काय कशी प्रीती केली हे नंतर हळूहळू समजावून सांगितलं. परमेश्वराने आपल्यावर प्रीती केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र दिला, येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला सर्व काही दिलं. येशू ख्रिस्ताने पण आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला काय दिलं? त्याने सर्व काही दिलं. या प्रीतीला जर आपण ओरिजिनल ग्रीक भाषेमधला नवा करार बघितला तर अगापे लव असं म्हटलेलं आहे. अगापे लव म्हणजे अनकंडिशनल लव. अनकंडिशनल, काही कंडिशन नाही. निस्वार्थी, निर्भेळ, निरंतर प्रीती ज्याला म्हणतात, ती म्हणजे अगापे लव. ही देवाने केलेली प्रीती आहे. मराठीमध्ये प्रीती हा एकच शब्द आहे, इंग्लिशमध्ये पण लव हा एकच शब्द आहे, पण ग्रीकमध्ये तसे 4 शब्द आहेत वेगवेगळे. फिलिओ आहे, इरॉस आहे, अगापे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाला, भाऊ बहिणीतलं प्रेम, नवरा बायकोतलं प्रेम, असे वेगवेगळे शब्द आहेत. आपण प्रीती हा एकच शब्द वापरतो. तर अगापे लव म्हणजे देवाचं मानवावर केलेलं, परमेश्वर पित्याने मनुष्यावर केलेलं प्रेम, त्याने त्याचा दिलेला एकुलता एक पुत्र, म्हणजे अनकंडिशनल लव. निस्वार्थी, निर्भेळ, निरंतर प्रीती. अनकंडिशनल लव म्हणजे काय? अगापे प्रीती. ती परमेश्वराने आमच्यावर केली, त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आणि येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली आणि त्याने काय केलं? आम्हाला सर्व काही दिलं. त्याचं सर्वस्व गेलं, परंतु आम्हाला त्याने सर्व काही दिलं. देवाची स्तुती असो. जर आपण पाहिलं त्याचं कार्य तर आपल्याला लूक 4 अध्यायामध्ये त्याचं कार्य थोडक्यात पाहायला मिळतं. लूक 4:16-21 आपण वाचूया. लूक 4 अध्याय 16-21. हां 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 देवाची स्तुती असो. कोणतं कार्य त्याला देण्यात आलं होतं? त्यासाठी त्याच्यावर परमेश्वराने आत्मा दिला होता. परमेश्वराचा आत्मा मजूर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने दीन लोकांना सुवार्ता सांगितली. स्वर्गीय राज्य कसं आहे हे सांगितलं.
त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. कितीतरी आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली, कितीतरी रोग्यांना त्यांनी बरं केलं, कितीतरी कुष्ठरोग्यांना प्रभू श्री ख्रिस्ताने बरं केलं. केवळ स्पर्शाने बरं केलं, केवळ शब्दाने बरं केलं. रक्तस्रावी स्त्रीला त्याने बरं केलं. मृत व्यक्तींना त्याने पुन्हा जिवंत केलं. एक विधवा, तिचा मुलगा मृत झाला होता. याईराची कन्या मृत झाली होती. लाजारस मृत झाला होता. या मृत व्यक्तींना पण प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलं? जिवंत केलं. आणि हे चिन्ह आणि चमत्कार इतकंच नव्हे तर 5,000 जेवण दिलं. 5,000पेक्षा अधिक लोकांना, पुन्हा 4,000पेक्षा अधिक लोकांना जेवण त्याने दिलं. रानामध्ये दिलं. त्याने आशीर्वाद मागितला भाकरीवर आणि त्याने या सर्व लोकांना जेवण दिलं. म्हणजे सर्व प्रकारची काळजी त्यांनी घेतली. त्याचं कार्य तो करत असताना त्याने सुवार्ता सांगितली. देवराज्याची सुवार्ता, स्वर्गीय राज्य कसं आहे हे त्याने सर्व लोकांना काय केलं? समजावून सांगितलं. त्याने सर्वांच्या गरजा भागवल्या. सर्वांच्या सर्व काही गरजा भागवल्या. जे आजारी होते, जे तापाने फणफणले होते, जे पक्षघाती होते, 38 वर्ष दुखणे करीत, बेतसेदा तळ्याच्या तिथं होता, त्यालाही त्याने काय केलं? बरं केलं. देवाची स्तुती असते. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे कार्य केलं, त्या कार्यामध्ये त्याने काय केलेलं आहे? सर्वांच्या सर्व गरजा, कोण दुखण्या येत आहे त्याची गरज भागवली, कोण भुकेला आहे त्याची गरज भागवली, कोण ताणलेला आहे, शंभर स्त्री ताणलेली होती तिची गरज भागवली, तिला जीवनी पाणी दिलं, तारण दिलं, स्वर्गीय राज्य सांगितलं. तर त्याला ज्याच्यासाठी आत्मा दिला होता ते सर्व सुवार्तेचं काम आणि रोग्यांना बरे करण्याचं काम हे त्याने देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने केलं. त्याचं जीवन जे आहे ते देण्यासाठीच त्यांनी वापरलं आणि त्याने आपल्याला सर्व काही दिलं. सर्व काही दिलं. देवाची स्तुती आहे. त्याचा वधस्तंभावर मृत्यू झाला. तो मृत्यूसुद्धा आम्हास पुष्कळ काही देऊन गेला. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा मृत्यू आपल्याला काय काय दिलं पहा. यशायाचा ग्रंथ 53 अध्याय 5 वचन सांगा. वाचा. यशाया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देण्याची अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. त्याला फटके बसले चाबकाचे, त्याच्यामुळं त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं. परंतु त्याला जे फटके बसले त्याच्यामध्ये आम्हाला काय मिळालं? आरोग्य मिळालं. म्हणजे त्याला जो काही त्रास झाला त्याच्यातून त्याने आम्हाला सर्व काही दिलेलंच आहे. ते अगापे लव आहे, अनकंडिशनल लव आहे. पित्याने पुत्राला दिलं आणि पुत्राने आम्हाला सर्व काही दिलं. त्याने आम्हाला आमच्या सर्व गरजा भागवल्या, आमचे आजार रोग बरे केले. त्याने वधस्तंभावर जात असताना चाबकाचे फटके खाल्ले आणि त्यातून पण त्याने आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. आणखी त्या वधस्तंभावरच्या त्याच्या मृत्यूमध्ये त्याच्या हातात पायात खीळ ठोकण्यात आले आणि त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घालण्यात आला. ते जे रक्त त्याचं वाहिलं चाबकाच्या फटक्याद्वारे, काट्यांच्या मुकुटाद्वारे, हातापायात खीळ ठोकल्याद्वारे जे रक्त वाहिलं त्या रक्तामध्ये आम्हाला पापक्षमा मिळाली. वाचा 1 योहान 1:7. योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं पहिलं पत्र, 1 अध्याय 7 वचन. पण अशा जर प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपण एकमेकांसोबत सहभागी आहोत. आणि त्याचे एक पुत्र येईल, त्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. मग त्याचं वधस्तंभावरचं मरण आम्हाला सर्व काही देऊन गेलं, पापांची क्षमा देऊन गेलं. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये पापांची क्षमा. तो वधस्तंभावर मेला परंतु आम्हाला जीवन देऊन गेला. आमच्या पापांची क्षमा झाली म्हणून तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा झाली म्हणून आम्हाला मोक्ष मिळाला. त्याच्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली म्हणून आम्ही शुद्ध आणि पवित्र असे झालो आणि स्वर्गीय राज्य आम्हाला मिळालं. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली म्हणून आम्हाला तारण म्हणजे परमेश्वराबरोबर समेट हे मिळालं. देवाची स्तुती असते. त्याच्या वधस्तंभावरच्या मरणाद्वारे
त्याने आम्हाला जीवन दिलं. तो मेला पण त्याने आम्हाला काय दिलं? जीवन दिलं. म्हणून योहान कृत शुभवर्तमान 5वा अध्याय 24वा वचन, योहान 5:24 पहा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. पहा, म्हणजे जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, कारण न्याय त्याने त्याच्यावर घेतला. फटके खाणे, हातापायात खेट ठोकणे, वधस्तंभावरचं मरण हा न्याय आहे, आपल्या पापांबद्दलचा न्याय. तो त्याने त्याच्यावर घेतला म्हणून आमच्यावर न्याय येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे म्हणजे आम्ही मरणातून जीवनात पार गेलो आहोत, म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. देवाची स्तुती असो. त्याच्या मरणाद्वारे आम्हाला त्याने जीवन दिलं आहे. त्याच्यापासून आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. आमचे सर्व गरजा त्यांनी भागवल्या, आमचे रोग त्याने वाहिले, त्याला बसलेल्या फटक्यांमध्ये आम्हाला आरोग्य मिळालं आणि त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्तामध्ये आम्हाला पापक्षमा मिळाली आणि त्यामुळं आम्हाला तारण मिळालं, स्वर्ग मिळाला, मोक्ष मिळाला, सार्वकालिक जीवन मिळालं, परमेश्वरात बरोबर समेट झाला, स्वर्गीय राज्य मिळालं. आता न्याय राहिला नाही आमच्यावरचा न्याय त्याने स्वतःवर घेतला आणि त्याने त्याच्या मृत्यूद्वारे आम्हाला काय दिलं? तारण दिलं. देवाची स्तुती असो. सर्व काही त्याने आम्हाला दिलं. म्हणून योहान 3:16, देवाने जगावर प्रीती केली, त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे. त्याला नंतर मृत्यूनंतर काय केलेलं आहे? कबरेमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पुरलं नाही का, कबरेमध्ये ठेवलं. आणि मग काय झालं? कबरेमध्ये ठेवल्यानंतर पण त्याने काम केलेलं आहे. तो शांत नाही बसला. तो अधोलोकात उतरला, अधोलोकात. आणि अधोलोकात उतरून जुन्या कराराचे जे लोक होते, देवाचे लोक, अब्राहम, इसाक, याकोब, पुन्हा दानियल वगैरे, जे जुन्या करारातले संदेष्टे, यशया, इर्मया, होशे, मलाकी, हे जे जुन्या करारातले सगळे संदेष्टे आणि देवाचे लोक होते, त्यांना त्याने काय केली? सुवार्ता सांगितली. कारण ते अधोलोकात होते, स्वर्गात गेले नव्हते. आणि ते अधोलोकामध्ये वाट बघत होते, कोणतरी येणार आहे तारणारा, कोणतरी देवाचा पुत्र येणार आहे, कोणतरी देवाचा पुत्र येणार आहे. अब्राहम पण म्हणाला होता ना, ती अर्पणाच्या वेळेला, यावे रे, परमेश्वर पाहून देईल. परमेश्वर पाहून देईल म्हणजे कोणतरी देईल ज्याचं अर्पण होईल. देवाची स्तुती असो. हे सगळे लोक अधोलोकामध्ये होते आणि ते येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. आणि मग आपण वचन वाचूया, इफिसकरास पत्र 4 अध्याय 9 वचन, इफिस 4:9. त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. ह्यापेक्षा दुसरे काय समजा? त्याने आरोहण केले, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, यापेक्षा दुसरे काय समजावे. देवाची स्तुती असो. म्हणजे तो स्वर्गात गेला, आरोहण केलं, त्याच्या आधी तो कुठं उतरला होता? पृथ्वीच्या अधोलोकात उतरला होता. याचं कारण काय? की त्याची वाट बघणारे पुष्कळ लोक होते आणि त्यांना त्याने शांतीचा संदेश दिला की ठीक आहे, तुमची वाट बघणं आता संपलेला आहे. जो येणार होता, ज्याची वाट तुम्ही बघत आहात, तो आला आहे. त्याने वधस्तंभावरचा मृत्यू घेतला आहे आणि त्या मृत्यूद्वारे त्याने सैतानाचा पराभव केला. देवाची स्तुती असो. आणि त्याला कबरेत ठेवलं तरीही त्याने काहीतरी दिलेलं आहे. त्याचं जीवन हे देण्यासाठी होतं. त्याला कबरेत ठेवलं तरी त्याने असंख्य लोकांना, अधोलोकातल्या त्याच्या लोकांना सुवार्ता सांगितलेली आहे. देवाची स्तुती असो. नंतर मग मृत्यूनंतर काय झालं? तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला, म्हणजे जिवंत झाला पुन्हा. आता जिवंत झाला तर याच्यामध्ये पण त्याने आम्हाला काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत त्याने काहीतरी आम्हाला दिलेलं आहे. तो जिवंत झाला म्हणजे आम्हाला जिवंत होण्याची आशा त्यांनी दिलेली आहे. देवाची स्तुती असो. तो पुनरुत्थित झाला म्हणजे आम्ही पण मृत्यूनंतर उठणार आहोत, पुन्हा जिवंत होणार आहोत. वाचूया आपण रोम 8, 10, 11. रोम 8वा अध्याय 10, 11 वचन. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे.
हां, 11 वचन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तर तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. ज्या आत्म्याने प्रभू श्री ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो आत्मा जर तुमच्या ठाई कार्य करतो तर तुम्ही पण जिवंत होणार, तुमची मर्त्य शरीरे पण जिवंत होतील. असंही रोम 8:11 हे वचन आहे. म्हणजे त्याच्या पुनरुत्थानाने पण आम्हाला सर्व काही दिलेलं आहे की आम्ही पण पुनरुत्थित होणार ही आशा दिलेली आहे. आणि त्यामुळे संत पौल रोमकरास पत्र 8:11 असं म्हणतात की ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं तो आत्मा जर तुमच्यामध्ये असेल तर तो आत्मा तुम्हालाही मेलेल्यातून उठवेल. मग त्याच्या पुनरुत्थानाने एकच व्यक्ती असा आहे जो मेलेल्यातून अनंत काळासाठी जिवंत राहण्यासाठी पुन्हा जिवंत झाला. तो सगळ्यांना दिसला आणि तो दर्शन देत राहिला. ज्यांनी मारलं त्यांना पण त्यांनी दर्शन दिलं. एकच व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्त तो असा आहे की जो मेला आणि पुन्हा उठला आणि तो सगळ्यांना दिसला आणि त्याचे पुरावे आहेत. त्याची कबर एकच यरूशलेममध्ये अशी आहे की ज्याच्यामध्ये हाडं नाहीत, जी रिकामी कबर आहे. देवाची स्तुती असो. तो त्याच्या शिष्यांना दिसला, तो इतर लोकांना दिसला, तो पुष्कळ लोकांना दिसला आणि त्यामुळे त्याने आम्हाला पुनरुत्थानाची काय दिलेली आहे? आशा दिलेली आहे. आम्ही पण जिवंत होणार. त्याच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे. त्याच्या कार्याद्वारे आमच्या सर्व गरजा भागवल्या गेल्या. आमची भूक, आमची तहान, आमचं घर हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. देवाची त्याच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. देवाची स्तुती असो. त्याचा मृत्यू, त्याला बसलेले फटके याच्यामधून पण आम्हाला आरोग्य मिळालं. त्याच्या मृत्यूद्वारे आम्हाला जीवन मिळालं. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली. त्याला कबरेमध्ये ठेवलं तेव्हा पण त्यांनी कार्य केलेलं आहे. अधोलोकात जाऊन जुन्या कराराच्या संतांची काळजी घेतली, संदेष्टांची काळजी घेतली, देवाच्या लोकांची काळजी घेतली आणि त्यांना आशा दिली की हो, जो येणार होता तो आहे, आला आहे आणि तो तोच आहे, येशू ख्रिस्त. पुनरुत्थित झाला तेव्हा पण त्याने आपल्याला आशा दिली तुम्हाला पण पुनरुत्थान आहे. तुम्ही पण मेल्यानंतर असंच राहणार नाही, तर तुमचा आत्मा प्रभूकडे जाईल आणि तुमचं मर्त्य शरीर पण एक दिवस जिवंत होईल. पुनरुत्थानानंतर काय झालं? तो 40व्या दिवशी स्वर्गात घेतला गेला, नाही का? स्वर्गात घेतला गेला, त्याचं स्वर्गारोहण झालं. तर त्या स्वर्गारोहणाने पण आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. काय दिलं? तर आपल्याला रॅप्चर म्हणजे लोकांतरण होईल. तो स्वर्गात गेला तसं आपण पण स्वर्गात जाणार. ही रॅप्चरची आशा आपल्याला काय दिलेली आहे? प्रभू श्री ख्रिस्ताने दिलेली आहे. त्यासाठी पहिले थेसलनिकास पत्र वाचूया, 4 अध्याय 17 वचन. पहिले थेसलनी 4:17. जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामान्य होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वकाळ प्रभूजवळ. आपण जे जिवंत आहोत ते जेव्हा प्रभू येशू आकाशात येईल तेव्हा आपण आकाशात घेतली जाऊ आणि सदा सर्वदा प्रभूजवळ जिवंत असे राहू. देवाची स्तुती असो. जसं येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं तसं आपलंही स्वर्गारोहण होईल जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आकाशामध्ये येईल तेव्हा. पहिले थेसलनी 4 अध्याय 17 वचन. देवाची स्तुती असो. मग त्याच्या स्वर्गारोहणाद्वारे पण त्याने आपल्याला काहीतरी दिलेलंच आहे की आपल्याला एक आशा दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो आपल्याला काय करेल? स्वर्गात घेऊन जाईल. देवाची स्तुती असो. आणि मग तो जेव्हा स्वर्गात घेतला गेला तेव्हा देवदूत काय म्हणाले ते आपण वाचूया. प्रेषित 1:9-11. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 9-11 वचन. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्ट्यात केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गायकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 9-11 वचनामध्ये येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं तेव्हा काय झालं? लोक आकाशाकडे वरच बघत राहिले. तेव्हा 2 देवदूत आले आणि त्यांनी सांगितलं, अहो गलिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? आज जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. सगळं काही पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्ताचं हे येणं फक्त बाकी आहे.
त्यांनी त्याच्या कार्याद्वारे आपल्यावर किती प्रीती केली हे समजावून सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे. तिथं आगापे प्रीती आहे, अनकंडिशनल लव आहे. दिवसभर बोललं तरी ती प्रीती समजावून सांगता येणार नाही. परंतु त्याच्या कार्याद्वारे त्याने आम्हाला सर्व आशीर्वाद दिले. त्याच्या वधस्तंभावरच्या मृत्यूद्वारे त्याने आम्हाला जीवन दिलं. त्याच्या कबरेत ठेवण्याने आम्हाला आमच्या जुन्या करारातल्या सर्व संतांना सुवार्ता सांगितली गेली. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला पुनरुत्थानाची आशा मिळाली. त्याच्या स्वर्गारोहणाने आम्हाला आमचं रॅप्चर लोकांतरण होईल. आम्ही पण एक दिवस असंच वर आकाशामध्ये घेतलं जाऊ, प्रभूकडे सदा सर्वदा राहू याची आशा मिळाली. आणि तो पुन्हा येणार आहे हे सत्य आहे. त्यावर आम्ही आशा ठेवली पाहिजे. एक वचन जॉन 3:16 सांगितलं एका मुलाला, आहे ना, पोलिसांनी सांगितलं की जा दरवाजा तो बेल मार आणि जॉन 3:16 फक्त बोल. त्याने त्याचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. इतकं मोठं हे वचन आहे की देवाने जी प्रीती केली ती आपल्याला समजली पाहिजे. त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याने दिला आणि येशू ख्रिस्ताने आपल्यावर जी प्रीती केली ती पण आपल्याला समजली पाहिजे की त्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. सर्व काही दिलेलं आहे. आपण देवावर प्रीती करूया, त्याच्या आज्ञेमध्ये राहूया, त्याच्या वचनाला मान देऊया, त्याच्या मंदिराकडे वेळेवर येऊया आणि त्याचा आदर, महिमा आणि गौरव सदैव करूया. त्याची जी प्रीती आहे त्या प्रीतीस्तव आपण जाणीव ठेवण्यासाठी त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये अधिक करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझी अगाध प्रीती आम्हावर केलीस आणि तुझा एकुलता एक पुत्र दिलास आणि तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हावर इतकी अगाध प्रीती केली की सर्वसमर्थ देव बाप्पा त्याने त्याचं सर्व काही दिलं आणि आम्हाला सर्व काही मिळालं. हे देवबाप्पा याची जाणीव ठेवून हे प्रभू देवबाप्पा येशू ख्रिस्ता आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन यावं असं तू दयेने कृपेने कर. सदैव देवबाप्पा तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये आम्ही राहावं आणि देवबाप्पा सदैव तुझ्या चरणाजवळ असावं असं तू दयेने कृपेने कर. तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल आणि तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू श्री ख्रिस्त यावर मागतो बाप्पा. आमेन.